ಇನ್ನು ಕೇಂದ್ರದ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ದೀಪಾವಳಿ ಬೊನಾನ್ಸಾ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರಿಗೆ ಇದು ಶುಭ ಸುದ್ದಿ. ಡಿಎ ಡಿಆರ್ ಹೆಚ್ಚಿಸಿ ಮೋದಿ ಸಂಪುಟ ನಿರ್ಣಯ. ಸೆಂಟ್ರಲ್ ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಆಫೀಷಿಯಲ್ಸ್ ಅಥವಾ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ನೌಕರರಿಗೆ ಇದು ಅತಿ ದೊಡ್ಡ ಶುಭ ಸುದ್ದಿ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರಿಗೆ ಶುಭ ಸುದ್ದಿ ಇದು. ಡಿಎ ಡಿಆರ್ ಹೆಚ್ಚಿಸಿ ಮೋದಿ ಸಂಪುಟ ನಿರ್ಣಯ. ನೌಕರರ 3% ತುಟ್ಟಿ ಭತ್ಯೆಯನ್ನ ತುಟ್ಟಿ ಪರಿಹಾರ ಹೆಚ್ಚಿಸಿದ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ. ತುಟ್ಟಿ ಭತ್ಯೆ ಹೆಚ್ಚಳ ಈ ವರ್ಷದ ಜುಲೈನಿಂದಲೇ ಪೂರ್ವಾನ್ವಯ. ಡಿಎಡಿಆರ್ ಹೆಚ್ಚಳದಿಂದ ವಾರ್ಷಿಕ 1,83,96 ಕೋಟಿ. ಡಿಎ ಹೆಚ್ಚಳದಿಂದ 49.19 ಲಕ್ಷ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. ಡಿಆರ್ ಹೆಚ್ಚಳದಿಂದ 68.72 ಲಕ್ಷ ಪಿಂಚಣಿದಾರರಿಗೆ ಅನುಕೂಲ. ಇನ್ನು ಮೋದಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ದೀಪಾವಳಿಗೆ ಇದು ಡಬಲ್ ಬೊನಾನ್ಸಾ ಆಯಿತು. 3% ತುಟ್ಟಿ ಭತ್ಯೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ತುಟ್ಟಿ ಪರಿಹಾರ ಹೆಚ್ಚಿಸಿದ ಕೇಂದ್ರ. ತುಟ್ಟಿ ಭತ್ಯೆ ಹೆಚ್ಚಳ ಈ ವರ್ಷದ ಜುಲೈನಿಂದಲೇ ಅನ್ವಯ ಆಗುತ್ತೆ, ಅಂದರೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. ಡಿಎಡಿಆರ್ ಹೆಚ್ಚಳದಿಂದ ವಾರ್ಷಿಕ ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದಂತೆ ಅಷ್ಟು ಕೋಟಿ ಹೊರೆ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಡಿಎ ಹೆಚ್ಚಳದಿಂದ 49.19 ಲಕ್ಷ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರಿಗೆ ಅನುಕೂಲಗಳಾಗುತ್ತೆ, ಅಂದರೆ ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಫಲಾನುಭವಿಗಳಾಗ್ತಾರೆ. ಸೊ ಡಿಆರ್ ಹೆಚ್ಚಳದಿಂದ 68.72 ಲಕ್ಷ ಪಿಂಚಣಿದಾರರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಎಂದು ಹೇಳಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಒಟ್ಟಾರೆ ಇದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಅಧೀನದಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ನೌಕರ ಮತ್ತು ನೌಕರರು ಅವರಿಗೆ ಇದು ಒಂದು ತರಹದ ಅಗಾಧವಾದಂತಹ ಶುಭ ಸುದ್ದಿ ಮತ್ತು ಅವರ ಭವಿಷ್ಯಕ್ಕೂ ಕೂಡ ಇದು ಉತ್ತಮ ಅನುಕೂಲಕರವಾದಂತಹ ಯೋಜನೆ. ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಒಂದಷ್ಟು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ಗಳನ್ನು ಕೇಳ್ಕೊಂಡು ಬರೋಣ. हमारे सभी केंद्रीय कर्मचारियों को, पेंशनर्स को बधाई. आज से 1/7/2025 से डीए और डियरनेस रिलीफ 58% हो जाएगा, यानी 3% बढ़ा. बहुत ही बड़ी अच्छी बढ़ोतरी है ये. और करीब 49 लाख एम्प्लॉयज़ और 69 लाख पेंशनर्स को इसका सीधा लाभ मिलेगा. देश भर में बहुत ही अच्छा इसका इम्पैक्ट रहेगा. केंद्र सरकार के बढ़ाने के बाद में राज्य सरकार के एम्प्लॉयज़ को भी इसका सीधा बेनिफिट मिलता है. टोटल करीब 10,084 करोड़ रुपीस पर ईयर एक्स्ट्रा मिलेगा हमारे सभी केंद्रीय कर्मचारियों को प्लस पेंशनर्स को. नमस्कार साथियों, सबसे पहले आपको शारदीय अभिनंदन. बहुत ही पवित्र समय है, दुर्गा पूजा का समय. आप सबको बहुत बहुत अभिनंदन. साथियों, आज माननीय प्रधानमंत्री जी ने कैबिनेट में करीब 1,20,000 करोड़ रुपए के फैसले लिए हैं. बड़े फैसले हैं और जैसा आपने देखा लगातार इन 11 वर्षों में, और विशेषकर जो प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की ऐतिहासिक तीसरी टर्म है, इसमें हमारे सेंट्रल गवर्नमेंट एम्प्लॉयज़ को, देश भर में सेंट्रल गवर्नमेंट एम्प्लॉयज़ को और पेंशनर्स को कई नई सौगातें दी गई है. उसमें आज एक नई सौगात है डी और डीआर बढ़ाना और केंद्रीय विद्यालय बढ़ाना. और हमारे जीवन में, खासकर शाकाहारी लोगों के जीवन में दाल का जो महत्व होता है, उसके लिए आत्मनिर्भर बनने का मिशन बना. और अन्नदाताओं के लिए रबी सीजन के लिए बहुत अच्छी एक बढ़ोतरी हुई है एमएसपी में. साथ ही साथ असम में कालियाबोर नुमालीगढ़ एक बहुत ही इम्पोर्टेंट सेक्शन है हाईवे का, उसका 4 लेनिंग आज अप्रूव हुआ है. और एक फ्यूचरिस्टिक बायोमेडिकल रिसर्च का प्रोग्राम अप्रूव हुआ है. और शेष में जो हम सब के लिए प्रेरणादायी और आज़ादी की लड़ाई में बहुत एक इम्पॉर्टेंट माइलस्टोन रहा वंदे मातरम, ये गीत, इसके 150 वर्ष पूरे हो रहे. ಕ್ಷಣ ಕ್ಷಣದ ಸುದ್ದಿಗಳಿಗಾಗಿ ಫ್ರೀಡಂ ಟಿವಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಹಾಗೂ ಫಾಲೋ ಮಾಡಿ. ಹೊಸ ಸುದ್ದಿಗಳ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ಗಾಗಿ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಮೇಲೆ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ.